कागल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सलग 6व्या वेळी निवडून आल्याबद्दल राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये 9व्यांदा माझा समावेश झाल्याबद्दल आज मडिलगे गावामध्ये जो सत्कार आयोजित केला त्या सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे आदरा कारखान्याचे चेअरमन माजी मित्र वसंतराव चित्रे, कोल्हापूर जिल्हा मंत्री बँकेचे संचालक आमचे मित्र सुधीर देसाई, आदरा कारखान्याचे संचालक विष्णुपत केसरकर, काशीनाथ अण्णा तेली यांची नुकतीच आदरा संघावर चेअरमन म्हणून निवड झाली ते माझे मित्र माधवराव पाटील, आदरा संघाचे कारखाने संचालक घोरपडे सर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, गणपतराव श्री देसाई, विजयराव वांगणेकर, आपल्या गावातील आमचे प्रमुख सहकारी दीपक देसाई, एसने सर, विकासराव गुरव, बापू निवंगरे, अनिकेत कवळेकर, युवराज एसने, पांडुरंग जाधव, जयर पवार, सुशांत गुरव, पांडुरंग वदरेकर, एस पाटील, गणपतराव आरळगुंडकर, उत्तम कानेकर, कृष्णा पाटील, पांडुरंग पवार, डॉक्टर कांबळे, सभापती मनीषा कानेकर, सौ शांता सुतार, सभापती श्यामल कातकर, सकाराम एसने, बापूसाहेब पाटील, सर्व आजी माजी सैनिक संघटना, मुंबई, पुणे आणि इतर ग्रामस्थ, आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावर सर्व प्रमुख नेते मंडळी, वेळोवेळी सर्वांची नाव मी घेऊ शकलो नाही, त्यांनी मला माफ करावं. सर्व पत्रकार, मोठ्या संख्येने उपस्थित मडिलगे गावचे सर्व ग्रामस्थ, बंधू भगिनी आणि मित्रांनो, पहिल्यांदा मडिलगे गावातील सर्व नागरिकांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी 6व्या वेळा निवडून आलो आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा माझी निवड झाल्याबद्दल जो नागरी सत्कार केला त्याबद्दल सर्व प्रमुख मंडळींचं आणि मडिलगावच्या सर्व मतदारांचं, नागरिकांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. बंधू भगिनींनो, अनेक वक्त्यांनी आपल्या मनोगतामध्ये अनेक वर्षे आपल्या या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी केलेल्या कामांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बंधूंनो, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात एक माझ्या विरोधी चक्रव्यूह रचण्यात आलेला होता. माझे जे विरोधक उमेदवार होते गेले 5 वर्ष या मतदारसंघामध्ये मी परिवर्तन घडवणारच, कोणत्याही परिस्थितीत मी आमदार होणारच, यासाठी फार मोठे प्रयत्न करत होते. लोकशाहीमध्ये एखाद्या उमेदवारांना निवडणुकीला उभं राहणं आणि लोकशाही मार्गाने त्याला सामोरं जाणं हे मी समजू शकतो. जेवढ्या आपल्या विरोधी उमेदवाराला अडचणी आणता येतील, जेवढी कटकारस्थानं करता येतील, जेवढे अपप्रचार करण्यात येतील, त्याचा एकही प्रयत्न त्यांनी सोडला नाही. म्हणून आपल्याला माहिती असेल, मला त्या ईडीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचं काम असेल, माझ्या कुटुंबियांना त्या बांधून त्रास देण्याचा उद्देश असेल, या निवडणुकीत कशा पद्धतीनं मला नामोलूप करता येईल असा एक प्रयत्न या निवडणुकीमध्ये केला गेला. गेली 7 निवडणुका विधानसभेच्या लढवल्या. या 7ही वेळेला जातीयवादाचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळेला तो प्रचंड प्रमाणात करण्यात आला, ज्याचा उल्लेख आपल्या गावचे सरपंच बापूसाहेब निवडणुकीने केला. तरुणाची मन भडकवायचा प्रयत्न करण्यात आला. बंधूंनो, मला आभार मानले पाहिजे. या गावागावातील, प्रत्येक गावातील जी गोरगरीबाची सामान्य माणसं आहेत, विशेषतः मोठ्या संख्येनं भगिनी आहेत,
की मी केलेल्या कामाबाबत, मी राबवलेल्या योजनांच्या बाबत आणि त्याचे मी उपचार केलेले होते, त्या सर्वांचे आशीर्वाद फार आले आणि कितीही प्रयत्न जरी केले असले तर मला या जनतेनं निवडून दिलं. याबद्दल मला निवडून दिलेल्या सर्व मतदारांचं मी मनपूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. बंधूंनो, आपल्याला माहिती असेल की 3 वेळा मी यापूर्वी आपल्या विधानसभेचं प्रतिनिधित्व केलेलं होतं आणि आपल्याला आठवत असेल की आपण कधीही न ऐकलेल्या विकास कामाबाबत कधीही न विकास काम केलेलं हे प्रचंड काम करण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणाने केलेला होता. गोरगरीब सामान्य माणसाला लाभ कसा मिळेल, त्याचं जीवन कसं सुकर होईल, यासाठी माझ्या आयुष्याचा क्षण नसेल मी या सर्व कार्यकाळामध्ये वेचण्याचा प्रयत्न केलेला होता. बंधूंनो, आपल्याकडे मी ते आमदार नव्हतो, नव्यानुसार मी पहिल्यांदा आमदार झालो. 3 महिन्यात या राज्याच्या मंत्रिमंडळात माझी निवड झाली आणि विशेष सहाय्य खातं माझं आलं, ज्याचा उल्लेख मी अनेक वेळा या व्यासपीठावर केलेला आहे. बंधूंनो, संजय गांधी जनार्दन योजनांचं खातं माझ्याकडे आलं. जी माझी या राज्यातील विधवाची भगिनी होती, नवऱ्यानं सर्टिफिकेट आणलं तर तिला पेन्शनला कायदा राज्यामध्ये मी आणलेला होता. जी प्रत्येक भगिनी आहे तिला नवऱ्यानं सोडलेली आहे, पहिल्या योजना सोडची कोर्टात चालायची होती, तो कायदा बदलून गावातला कुणी प्रमुख माणूस सरपंच पुढे पडले तलाठी ग्रामसेवक घेऊन दिलं की अमुक अमुक भगिनी प्रत्येक नवऱ्यानं सोडलेली आहे, तिला पेन्शनला कायदा राज्यात मी आणला होता. 62 वर्षाच्या वरची आई वडील ज्यांना मुलं बघत नाही, सुला पोटाला घालत नाही, औषधाला पैसे मिळत नाहीत, अशा या दोन्ही आई वडिलांना एकत्रित देणारी पेन्शन योजना राज्यामध्ये मी आणली होती आणि त्याचं नाव मी श्रावणबाळ ठेवलेलं होतं आणि माझं नाव ही राज्यात श्रावणबाळ पडलं. पण दिव्यांग लोक, जन्मापासून डोळे नाहीत, हात नाहीत, पाय नाहीत, मध्यमंद मुलं जन्मले तर आयुष्यभर आई वडील त्याचं ओझं वाहत आहे. पहिल्या योजनेमध्ये 80% सिव्हिल सर्जरी आपण काही अट म्हणून 40% आपण आणली आणि म्हणून त्यालाही पेन्शन सुरू केली. म्हणून या खात्याला मंत्री होतो त्यावेळेस 600 रुपये पेन्शन झाली. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, युतीच्या काळात त्यांनी 1000 रुपये केले आणि पुन्हा या कार्यकाळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये माझी निवड झाली. खातं मी घेतलं आणि 1500 रुपये पेन्शन घेतली. म्हणून अजून 2 अटी आहेत त्या दूर करायच्या आहेत. 21,000 उत्पन्नाची मर्यादा आपल्याला 50,000 रुपये करायची आहे. 1,500 पेन्शन 2,000 आपल्याला करायचे आहे. म्हणून येत्या कार्यकाळात हे जरी खातं नसलं तरी मी करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करेन. दुसरं खातं महिन्याला विधी न्याय खातं, ज्याचा उल्लेख मगाशी युवराज एसटीने आपल्या भाषणामध्ये केला. म्हणून या राज्यामध्ये असलेल्या धर्मादाय दवाखान्याने 10% मोफत ऑपरेशन आणि उपचार करण्याची कायद्याने आवश्यकता होती. शेकडो कोटी सोडून राज्य शासनाने या दवाखान्यांना दिलेल्या होत्या. एकही दवाखाना या गरिबांच्यावर उपचार करत नव्हता. या राज्याचा त्या खात्याचा मंत्री म्हणून मी कायदा आणला. शेकडो कोटी सोडून घेऊन दवाखाने जर गोरगरिबांचा उपचार करणार नसतील तर 6 महिने शिक्षा आणि 50,000 रुपये दंड करणारा कायदा या राज्यामध्ये आला. म्हणून या 15-20 वर्षामध्ये लाखो लोकांची ऑपरेशन मोफत व्हायला. आजही हृदयविकार, मेंदू, मटका, कॅन्सर, किडनी, लिव्हर याचे दर 18-25-30 पेशंट मी घेऊन जात आहे. अनेक वेळा मी तुम्हाला सांगितलं की परमेश्वराच्या कृपेने मला कोणालाही रोग होऊ नये, आपल्या काही पाहिजे नाही अशी मी प्रार्थना करतो. झालं तर घाबरू नका, माझ्याकडे या. कसलंही मोठं ऑपरेशन असू दे तुम्हाला मी मुंबईला घेऊन जाईल. मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये ऑपरेशन करून सुखरूप तुम्हाला गावात आणून सोडण्याची जबाबदारी हसरत बशीर तुमच्या मुलांना आणि भावांना उचललेली आहे. हे अनेक वेळा नंतर बंधू माझ्याकडे खातं आलं कामगार, त्याचा उल्लेख अनेक वेळा या व्यासपीठावर केला, त्याचा उल्लेख मगाशी दीपकराव देसाईंनी केला. यामध्ये अनेक निर्णय घेण्याचा प्रयत्न मी केला. सगळ्यात मोठा माझ्या आयुष्याचा निर्णय होता तो बांधकाम कामगार कल्याण मंडळ काढण्याचा. राज्याच्या तिजोरीला एका पैशाला मी हात लावला नाही. 10 लाख रुपयेपेक्षा जास्त असलेल्या खाजगी आणि सरकारी बांधकामाला रस्ते, कालवे, धरण, रेल्वे याला 1% सेस कंत्राटानं कायद्याला भरला पाहिजे असा कायदा मी आणला. या खात्याचा मंत्री महिलांना मी होतो तेव्हा 6,000 कोटी रुपये जमलेले होते. आता 15,000 कोटी रुपये जमलेले आहेत. आणि म्हणतो हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे नॅशनल बँकेत ठेवायच्या किंमत 67% व्याज मिळते. 67% 15,000 कोटीचं व्याज
आणि आता कामं प्रचंड प्रमाणात सुरू असल्यामुळे 200-300 कोटी महिन्याला शेत गोळा होतो आणि या माध्यमातून आपण या बांधकाम कामगारांच्या पोट कल्याण करणाऱ्या योजना आणल्या. म्हणून त्याला पहिल्यांदा नोंदणी झाल्यावर आपण 2 पेट्या दिलेल्या होत्या सुरक्षा आणि अत्यावश्यक सज्जाच्या. त्यानंतर त्याची पत्नी गरोदर लग्न झालं की त्याला 21,000 रुपये आपण मंडळ देते. त्याची पत्नी गरोदर असेल, नैसर्गिक बाळंत होणार असेल तर 15,000, सिजनल असेल तर 20,000 मंडळ देते. मुलं झाली तर पहिली ते 7वीला 2,500 वर्षाला मुलामुलीला, 8वी ते 10वीला 5,000 मुलामुलीला, 11वी ते 12वीला 15,000 रुपये मुलामुलीला, कॉलेजला 20,000 रुपये मुलामुलीला, वर्षाला शिष्यवृत्ती मंडळ देते. एमबीबीएस मध्ये प्रवेश करता 1,60,000 मंडळ देते. आणि बंधूंनो कुठल्याही डिप्लोमाला प्रवेश करता 60,000 मंडळ देते. अपघाती दुर्दैवानं मोडून मृत्यू झाला तर 5 लाख रुपये त्याच्या वाचनाला, नैसर्गिकरित्या मृत्यू झालेल्या त्याच्या वाचनाला 2 लाख रुपये, दोन्हीमुळे मृत्यू झालेल्या त्याच्या विधवा पत्नीला 2,000 रुपये महिन्याला, तर 5 वर्ष पेन्शन त्याला कायदा या राज्यामध्ये मिळणार. म्हणून घर बांधायला 2 लाख रुपये देतोय आपण. एका मुलीच्या लग्नाला 51 रुपये देतोय आपण, 51,000. म्हणून अशा अनेक योजना आणल्या. आणि नंतर एक योजना मी आणली होती की या बांधकाम कामगारांना दुपारच्या वेळेला त्याला सकस ताजं अन्न मिळणार नाही, मध्यान्ह भोजनाची योजना आणली. जी शाकाहारी होतं, बांधकाम कामावर अनेक खाटूट खाणारे जेवण शिल्लक राहायला लागलं, आंबायला लागलं. आणि म्हणून चुकीच्या बातम्या यायच्या, शाकाहारी बदनामी व्हायची म्हणून आम्ही तो बंद केलं. आणि आम्ही त्याला सुरुवात केली 10,000 रुपयाची प्युअर स्टेनलेस स्टीलची भांड्याचा सेट लग्नाला लोक जसं देतात तसं द्यायला सुरुवात केली. त्याचा उल्लेख बघायचा दीपकराव देसाईंनी केला आणि बापू निवडणुकीने केला. आपला शासनाने थोडा बदल केलेला आहे. पूर्वी पोर्टल उघडं असायचं आणि आपल्याला थंबद्वारे रिन्युअल करता येत होतं, परंतु आता तालुक्यामध्ये त्यांनी शिस्तू काढलेल्या आहे, तिथं आता नोंदणी करायचं काम सुरू झालेलं आहे. आम्ही मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिलेलं आहे. तर आमच्या मतदारसंघामध्ये लाखो लोकांची नोंदणी झालेली आहे. या एका केंद्रामुळे तालुक्यात हे अडकणार नाही. आपल्याला 2-3 केंद्र काढावी लागतील ती परवा मंजूर करून आता कालोल तालुक्यामध्ये 2, आजऱ्यामध्ये 2 आणि गडिंगमध्ये 2 आता केंद्र होणार आहे. त्याची जी अट आहे 100 किंवा 200 ती बदलून आपल्याला ती वाटून घ्यावं लागेल. आणि येत्या काळात ही सगळी व्यवस्था आपण करून घेऊ आणि या सगळ्या योजनेचा लाभ तुम्हाला कशा प्रकारे मिळता येईल त्याचा मी आवश्यक प्रयत्न करीन असा विश्वास या कार्यक्रमाच्या प्रसंगी बंधू भगिनींना देतो. बंधू भगिनींनो, आपल्याला माहिती आहे की आपल्याला हे सगळं काम केल्यावर मला एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मी विलासराव देशमुखांच्या 99 साली पहिल्यांदा मंत्रिमंडळात सामील झालो. त्या 5 वर्षाच्या पिरियडमध्ये 2दा मी शपथ घेतली. एकदा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि नंतर सुशील कुमार शिंदे झाले. त्यानंतर सुशील कुमार शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले. नंतर त्याच कार्यकाळात अशोक चव्हाण झाले. पुन्हा 2 वेळा शपथ घेतला त्या 5 वर्षात. नंतर अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण झाले. त्यावेळेला पुन्हा 2 वेळा मी शपथ घेतल्या. आणि नंतर मी उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास मंत्री झालो. कामगार खातं मला पुन्हा आलं. आणि नंतर आता पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळात मंत्री झालो. महाविकास अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली पाठिंब्याचा निर्णय घेतला. आणि पुन्हा आता परवा झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 237 जागा या महायुतीच्या निवडून आल्या. आणि भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले. त्यांच्याही मंत्रिमंडळामध्ये माझी नियुक्ती झाली. आणि वैद्यकीय शिक्षण त्याचा उल्लेख माधव पाटलांनी केला. गेल्या 14-15 महिन्यामध्ये असलेलं माझं खातं हे पुन्हा मागून घेतलं. तुझं का मागून घेतलं? मी माझ्या जी कामं मी 14-15 महिन्यामध्ये घेतलेली होती ती सगळी अपूर्ण राहिलेली होती. आपण कोल्हापूर शेपेर हॉस्पिटल आहे, छत्रपती प्रमिला राजे जे 1885 सालचं हॉस्पिटल आहे. फार आता म्हणजे तुम्ही जर जाऊन बघितलं की त्याला मर्यादा आलेली आहे. ते फार जुनं झालेलं आहे. मग त्याला 50 कोटी रुपये देऊन आपण त्याला नव्यानं ते चांगलं नूतनीकरण करतोय. त्याचा काही भागातला सोमवारी माझ्या हाती लोकार्पणचा कार्यक्रम आहे. म्हणून ते काम अपुरं होतं. कारण ते हॉस्पिटल झाल्याशिवाय, चांगलं झाल्याशिवाय लोकांना सुविधा प्राप्त होणार नव्हत्या. तिथं अनेक प्रकारचे ऑपरेशन थिएटर नव्याने मी आणले. अनेक इक्विपमेंट आणि साधनं मी तिथं आणली.
आणि सगळे आता ऑपरेशन बऱ्यापैकी आता सीपीआरला करायला आम्ही सुरुवात केलेली आहे. आता एवढ्यावर थांबून आम्हाला चालणार नव्हतं, कारण सीपीआरनं त्यामध्ये मर्यादा आलेल्या होत्या. तिथे MBVची 150 विद्यार्थ्यांची बॅच आहे, त्यांचं तिथं मुलीचं मुलाचं हॉस्टेल होणं, तिथं स्टडी रूम, एक्झामिनेशन हॉल, तिथं ऑडिटोरियम वगैरे सगळ्याला अनेक मर्यादा आल्या होत्या. म्हणून आपण शेंडा पार्कमध्ये 30 एकर जागा घेऊन आपण निवडणुकीच्या पूर्वी आपले ते अजितदादा पवारांचे शिव असते आपण 1100 बेडचं नवीन हॉस्पिटलचा शुभारंभ केला. 600 जनरल बेड, 250 सुपर स्पेशालिटी आणि 250 कॅन्सर बेडचं आपण शुभारंभ केला. येत्या 2 वर्षात हे 1100 बेडचं हॉस्पिटल आपल्याला उभं करायचं आहे. त्याशिवाय त्या शेंडा पार्कमध्ये सगळी व्यवस्था या 14-15 महिन्यात मी केली. एखादा मंत्री झपाटून आणि प्रामाणिकपणानं काम करायला किती काम होऊ शकतं, म्हणून तुम्हाला कधी वेळ मिळाला तर RK नगरच्या जवळ त्या हॉकी स्टेडियमच्या समोर शेंडा पार्कमध्ये कधीतरी जाऊन या. तुमच्या लक्षामध्ये येईल की किती मोठं काम तिथं आता उभं राहायला आलेलं आहे. म्हणून त्याशिवाय आपण मोदी सांगावं काजूच्या माळावर 100 कोटी नवीन हॉस्पिटल आपण आणलं. ते शासकीय महाविद्यालय येण्याची जाणपणे अत्यावश्यक आहे. नंतर आपण तिथं आयुर्वेद महाविद्यालय आणलं 100 येतं, तिथं 100 कोटी नवीन हॉस्पिटल त्या आयुर्वेद महाविद्यालयात आणलं. त्यानंतर पिंपळगाव कोर्टला आपण होमिओपॅथी कॉलेज आणलं. तिथेही जवळजवळ 200-250 कोटीचा खर्च करून ते कॉलेज उभं राहील. आणि आपण चित्तूरला देशातलं पहिलं योगा आणि निसर्गोपचार आपण कॉलेज आणलं. 100 कोटीचं हॉस्पिटल होईल. त्याशिवाय तिथं सेंटर क्लिनिक सेंटर आपण काढणार आहोत. आता लवकरात लवकर त्याचं काम सुरू होईल. यासाठी मला पुन्हा या खात्याची आवश्यकता होती. हे सगळं काम जर करायचं असेल तर या खात्याचा मंत्री जर मी झालो तर याला निधी मिळेल. आणि म्हणून आपण हे काम मोठ्या प्रमाणात आता सुरू केलेलं आहे. म्हणून आता मी नवीन एक काम हातामध्ये घेतलेलं आहे. मला अशी एक मोहीम घ्यायची पहिल्यापासून सवय आहे. आपल्याला आठवत असेल की या 25-30 वर्षामध्ये मी पहिल्यांदा ज्याचा संजय गांधी योजना मी आणणार, त्यामध्ये बदल करणार अशी शपथ घेतली होती, ती केली. मोफत ऑपरेशन करायची मोहीम करायचं ते आपण करू शकलो. बंधुमुळे त्यानंतर आपण कामगारांच्या सगळे आपण काम करू शकलो. त्याशिवाय आपल्या माहिती की आमच्या जिल्ह्यामध्ये बँकेचा मी चेअरमन आहे. जवळजवळ 250 कोटी संचित तोटा होता. मी थकबाकीचा ज्या घरासमोर जाऊन सगळे चौघडा घेऊन मी थकबाकी वसूल करून मोहीम राबवली आणि 1 नंबरची बँक आज राज्यामध्ये आणण्यामध्ये आपल्याला यश आलं. गोकुळ संघ बघितला. माझ्या लक्षामध्ये आलं की वितरक माझ्याकडे मुंबईचे आले साहेब म्हणाले की म्हशीचं दूध कमी व्हायला नाही, गाईचं दूध वाढालेलं आहे, त्यामुळे दुधाच्या क्वालिटीवर परिणाम व्हायला लागला. म्हणून मी ठरवलं, मी सगळ्या कार्यकर्त्यांची सगळ्या संचालकांची बैठक घेतली आणि म्हटलं कसल्याही परिस्थितीत 20 लाखाचा जर टप्पा काढायचा असेल, त्यात 55 लाख म्हशीचं दूध आणायचं असेल तर म्हशी आपण स्वतःपासून घ्यायला सुरुवात केल्या. मी 10 म्हशी 11 पहिल्यांदा मी घेतल्या. सगळ्या डायरेक्टरला घ्यायला लावल्या, कामगारांना घ्यायला लावल्या. यामुळे म्हशीचं दूध वाटणार नव्हतं, यामुळे मेसेज जाणार होता. आणि 5 लाख आपले दूध उत्पादक त्यांनी एक म्हस जर आणली तर दूध वाढू शकेल. आज जवळजवळ 19 लाख लिटर दूध झालेलं आहे आणि 7% जवळचा आपण म्हशीचा दुधाचा टप्पा काढला. त्या जिल्ह्यामध्ये बँकेचं 500 कोटी रुपये मी कर्ज दिलं. त्याच्याकडे अंदाज 40,000 रुपये ठरवलं. म्हणजे एखादी मोहीम घेतली आपण कशी यशस्वी करू शकतो हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि परमेश्वर कृपेनं शक्य झालेलं आहे. आता 2 मोहिमा मी हातामध्ये घ्यायच्या ठरवलेल्या आहेत. एक आपल्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा जे हर्निया, त्यानंतर पित्ताशयातील खेळे, स्वादुपिंडमध्ये खेळे, नंतर मूत्राशयातले खेळे, त्यानंतर पिशवीचे महिलाचे हे जे सगळे दुर्मिळ जे करायचे आहेत लेप्रोस्कोपी ऑपरेशन याचं पॉलिश मी शिबिर घेणार आहे. आणि लकडावाला म्हणून अतिशय तज्ञ डॉक्टर आणून त्यांच्या नेतृत्वाखाली या कोल्हापूर जिल्ह्यातील हे सगळे रोगाचे ऑपरेशन 100% पूर्ण करण्याची मी मोहीम आखली आहे. त्यावेळेला एका महिन्यात 50 होतील, एका महिन्यात 100 होतील. म्हणजे या जिल्ह्यामध्ये या रोगाचा एकही ऑपरेशन करणारी व्यक्ती शिल्लक राहणार नाही अशी मी मोहीम हातामध्ये घेतलेली आहे. दुसरी एक मोहीम हातामध्ये घेतलेली आहे की महिलांच्या मध्ये विशेषतः ज्या विवाहित आहेत त्यांना 2 प्रकारचे कॅन्सर होतात.
आणि एका सेकंदाला जगातील एक महिला या कॅन्सरमुळे मृत्यू पावली. पहिला आहे तो आहे पिशवीचा म्हणजे आणि दुसरा आहे तो स्तनाचा. आता या पिशवीच्या गर्भाशयाच्या पिशवीचा याच्यावर लस निघाली ती अमेरिकेने काढलेली आहे. त्याची HPV नावाची लस जर दिली तर 9 वर्षापासून लग्न होईपर्यंत ती लस मुलीला टोचली की तिला कॅन्सर होत नाही, जगात सिद्ध झालेला आहे. परंतु स्तनात अजून लस विकसित व्हायची आहे ती अमेरिकेत अजून अंतिम टप्प्यात आहे. आज काही लस नसल्यामुळे तो मिळाला नाही. परंतु ही मोहीम मी हातामध्ये घेतलेली आहे आणि जवळजवळ 2.5 लाख या 9 वर्षापासून लग्न होईपर्यंतच्या महिला आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत त्यांना लसी टोचण्याचा कार्यक्रम मी लवकरच आयोजित करणार आहे आणि जिल्ह्यात एकही महिला या पुढे कॅन्सरनं मृत्यू पावणार नाही अशी मी एक मोहीम हातामध्ये घेणार आहे. परमेश्वरानं भविष्याला मला त्यामध्ये त्यावर्षी मी इच्छा व्यक्त करतो आणि जिल्ह्यात पूर्णपणे ही मोहीम राबवण्याचं मी ठरवलेलं आहे. आणि मला वाटतं आता मी परवा बैठक घेतली त्या सगळ्या मुलीची महिलांची नावं त्यांचे मोबाईल नंबर तर एका दिवशी त्या टोचून होणार डॉक्टर पाहिजे त्याला आपल्याला जसं फोन येतील तसं 100% पूर्ण केल्याची भागाची शपथ मी या ठिकाणी घेतलेली आहे. बंधूंनो, आता विकास कामाबद्दल बापूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आता या विकास कामामध्ये मी सगळ्या प्रमुख कार्यकर्त्याला वसंतराव जुळीत आहेत आमच्या या उत्तर विभागात त्याला विनंती करणार आहे. आता थोड्या या लाटक्या बहिणीच्या पैशामुळे आम्हाला पर्याय आहे. आता पहिलं काय काम करा जे वचन आपण दिलेलं आहे आणि आपल्याला मते घेतले आहे ते पहिलं काम त्याची याद्या तयार करा गावात. दुसरं जे काम हातामध्ये घेतले की लाकूड आहे ते घ्या आणि तिसरं जे आपल्या आवश्यक आहे ते घ्या. ते आपण पूर्णपणे करू. आणि ज्या आम्ही आश्वासन दिले निवडणुकीच्या वेळेला आमच्या लाटक्या बहिणींना आम्ही सांगितलं की महिन्याला 1500 रुपये तुम्हाला देऊ आणि त्यावेळेला विरोधकांना खरं वाटत नव्हतं ते चेष्टा करत होते. परंतु आपण दिवाळीपर्यंत त्याला 7,500 रुपये एका मुलीला आणि एका त्याच्या आईला दिले. एकेका घरात 15,000 रुपये त्या दिवाळीत असलेल्या वेळेला झाले आणि त्या रात्री निवडणूक आल्या. राज्यात निवडणुकीचा फार मोठा परिणाम झाला. इथे किती झाला मला माहिती नाही परंतु पूर्णपणे राज्यामध्ये झाला आणि 236 जागा आमच्या या लाटक्या बहिणीने आमच्या निवडून आणल्या. त्यामुळे आम्ही पुन्हा या मंत्रिपदाची शपथ घेतली. गेल्यामध्ये 31 लोकसभेला जागा गेल्या त्याच्या महाराष्ट्राला काय होणार याची शंका होती. लाटक्या बहिणीने आमचा बेडा पार केला आणि आम्ही त्याला आश्वासन दिलं होतं वचन दिलं होतं जाहीरनाम्यामध्ये त्यांना 21 रुपये करणार. पण काही बातम्या मी वाचला बघितलं तुम्ही काही विश्वास ठेवू नका. ही योजना बंद होणार नाही आणि येणाऱ्या बजेटमध्ये 21 रुपये आम्ही करणार. त्याशिवाय जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेला तुम्ही मत देणार नाही याची जाणीव आम्हाला आहे. 46,000 कोटी रुपये आता लागतात. 21 केल्यावर 50,000 रुपये लागतात. एवढा आता आपला निधी आपला जाणार आहे त्यामुळे साहजिकच थोडा याच्यावर परिणाम होणार आहे. दुसरी वेळ आपण काय आणली होती 3 महिन्याला 3 सिलेंडर बसणार आहे ती आपली सुरू आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं की 2029 सालापर्यंत तांदूळ आणि गहू मोफत आम्ही देणार आहोत. ती योजना सुरू आहे. महिलांना 50% एसटी सुरू आहे. मुली आपल्या उच्च शिक्षण घेत आहेत त्यांचं सगळं मोफत शिक्षण आम्ही करणार आहोत. त्यात आम्ही काही कट करू. ह्या ज्या योजना आम्ही सांगितलेल्या आहेत लाडक्या भावांना ज्या आपली किसान सन्मान योजना पंतप्रधानाची नंतर आपली राज्य सरकारची ती आम्ही वाढवणार आहोत. ती जी महिन्याला वाटते 1,000 रुपये आपण म्हणत होतो 1,500 रुपये आम्ही आपण देणार आहोत किसान सन्मान योजनेचे. त्याचे 7,500 बिल माफ केलं ती योजना सुरू राहणार आहे. त्यानंतर जी जंगली जनावरांमुळे जे नुकसान होत आहे ती आम्ही भरपाई चौपट केली आहे आणि 100 टप्पा झाल्याचा आम्ही ठरवलेला आहे. म्हणजे त्या जंगली जनावरांचा सुद्धा तुम्हाला होणार नाही एवढी व्यवस्था आणि काळजी आम्ही घेणार आहोत. आणि ज्या योजना आहेत त्या सगळ्या सुरू राहणार आहेत. म्हणून आपण मनामध्ये योजना बंद होती ती डोक्यात काढून टाका. विकास कामाबद्दल मी माहिती दिली. जे आम्ही वचन दिलं ते विकास मी काम करणार. ह्याच वर्षी जे कमी पैसे पडले ते ह्याच वर्षी पूर्ण करणार. नवीन पद्धतीचं काम करताना थोडा मर्यादा आहे ते आपण टप्प्याटप्प्याने करू एवढं आश्वासन मी या निमित्ताने देतो. आणि तुम्हाला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांनी परवा वेळा भाषण केलं विधानसभेत नागपूरच्या ते म्हणाले होते महाराष्ट्राचा थांबणार नाही सोबत राहू एक झाले
घडू महाराष्ट्र नव्याने समृद्धीचा वेग कोणी रोखणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही। उद्योग गुंतवणूक येत आहे जोमात, बेरोजगारांना रोजगाराची साथ, तरुणांचे स्वप्न आता भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही। रस्ते पूल आणि रेल्वेचे धागे, सुखदायी प्रवासाचे स्वप्न धागे गतीला स्थगिती मिळणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही। विकासाच्या स्वप्नाबाबत सेतू अटल, मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टर, मराठी माणसाचे स्वप्न भरणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही। जलयुक्त शिवार धीर नवजीवन, नदी जोड प्रकल्प फुलवतील नंदनवन, राज्यात दुष्काळ भविष्यात दिसणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही। पाणंद रस्त्याने जोडू शेती शिवार, आनंदाचा शेतात देईल उधार, आधार उपाशी पोटी कोणी झोपणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही। लाडक्या बहिणीला मिळाला स्वाभिमान, ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान, लाडक्या लेकीचे आभार होणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही। असे विरोधकांची कमी संख्याबळ, सारे टिकून ठेवून लोकशाही बळ, कोणत्याही आमदाराचा मान सन्मान आता घटणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही। अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलेल्या होत्या। त्यामुळे आपण अतिशय प्रामाणिकपणाने आपण महाराष्ट्राचा विकास करू, ज्या ज्या योजनेची माहिती दिली ती सुद्धा आपण अतिशय प्रामाणिकपणाने करू आणि या सगळ्या योजना आपल्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या निमित्ताने बंधूंना आपण करू। बंधूंनो, या भावना व्यक्त मला वाटते दीपक देसाईने केल्या, बापूसाहेब निर्मूलने केल्या। आता आपल्या गावात मला 1167 मतं मिळाली आणि विरोधकांना 206 मिळाली आणि 261 मतांचं लीड मिळालं। गावामध्ये मोठे लीड अपेक्षित झालं नाही। आता त्यांनी अनेक भावना व्यक्त केल्या की ज्यांनी काय काय केलं असेल त्याला परमेश्वर किंवा भावेश्वर बघून घेईल, परंतु मी एक सांगेन की मी मत दिलेल्या लोकांचाही आमदार आहे, न दिलेल्या लोकांचाही आमदार आहे। मला अनेकांनी 6 निवडणुकीमध्ये पाटण्याचा पराभव केला, तुम्ही जो पण माझ्या मागे आहे तुम्ही माझं कोणी वागणं करू शकत नाही। आता पुन्हा मला अनेक विधानसभा लढवायची आहे, परंतु पुढच्या वेळेस काय होणार आहे याचा पत्ता नाही का, तर महिलांचा आरक्षण येतात त्यामुळे मतदार बदलणार आहे। तेवढ्या 33% जागा महिलांच्या ज्या आहेत त्या वाढणार आहेत, म्हणजे आता महिला पूर्वी येणार आहे, मतदार कसे होणार आहे माहिती नाही। अजून एक विधानसभा लढवायची आहे, नंतर लोकसभा लढवून मला केंद्रात मंत्री व्हायचं आहे। जर तुमचा आशीर्वाद असेल आणि तुमची साथ असेल तर मला एवढं करायचं आहे। त्यामुळं मला वाटते की आपण सगळ्यांनी मला साथ द्यावी। आज विरोधकांच्यावर बोलण्याचा दिवस नाही, त्याचा विरोधक पराभूत झाले आहेत त्यांच्याबद्दल फार मी बोलणार नाही, परंतु दीपक देसाईने म्हणजे की गावामध्ये नागरिक सरकारने यावं त्याचे चुलबंद कार्यक्रम ठेवून त्याचं जेवण ठेवलंय आपल्याला, त्याचा मनपूर्वक आभारी आहे। मी त्याला मानून एवढे लोक एकदम किती जेवण करतो ना ते मला मी तू सगळी व्यवस्था केलेली आहे। माझी विनंती आहे की महिला आणि मुलांना आणि खायला घ्या, तुम्ही सगळ्या शिस्तीने जेवा, चांगला स्नेह भोजनाचा आनंद लुटा आणि आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात तरुण मुलांसाठी रोजगाराची मी प्रामाणिकपणाने प्रयत्न करेन। एखादा या ठिकाणी कसा कारखाना काढता येईल, त्याला मला आपल्याला काम कसं देता येईल याचाही मी प्रामाणिकपणाने प्रयत्न करेन। त्याशिवाय कोल्हापूर IT पार्क काढणं आणि या तरुण मुलाला फार मोठी बेकारी वाटलेली आहे, जाणीव मला आहे, त्याच्या हाताला काम देण्याचा मी प्रामाणिकपणाने प्रयत्न करेन। एवढीच अपेक्षा विनंती मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि एका चांगल्या कार्यक्रमाला गेले नदी सगळ्या सहकार्य दिले, मनापासून आपण सर्वांनी माझा सत्कार केला, त्याबद्दल मनपूर्वक आपल्या सर्वांचे आभार मानून मी आपली रजा घेतो। जय जय महाराज।